प्रभु जीवन दिया
क्वालिटी चांगली आहे ना. लाईट व्यवस्थित असताना हॅलो ते झुमिंग डायरेक्ट असं होतं हळू करायचं एकदम आइए महाराज विराजिए 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 मतिए मुको कथा करूं मतिए मुको आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए
चलते फिरो
सर्वांनी दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करून सर्वांनी 5 वेळेला सामुदायिक ओंकाराचा उच्चार करायचा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादेश साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति जयंते किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जबळी सद्गुरुनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ति देहे तबे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। कैलासवासी रमेश तात्या चौधरी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचा सर्व परिवार, त्यांच्या सुपत्नी, त्यांचे मुलं, त्यांच्या मुली, नातवं, सगळा चौधरी परिवार आणि सगळ्या चौधरी परिवाराच्या मातृ पितृ या ऋणातून उतरई होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून अतिशय श्रद्धेने, अतिशय निष्ठेने वडिलांवरील असणारी निष्ठता आणि श्रद्धा यातून साकार झालेले श्रीमद महाभागवत महापुराण कथा तथा यज्ञ बोलता 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 7वा दिवस उजाडला। कथेचा आजचा हा अंतिम दिवस आहे। 7 दिवसात परीक्षेला मोक्ष प्राप्त झाला। जीव सुद्धा 7 दिवसात मोक्षाचा अधिकारी होतो। अथवा जर 7 दिवसात मोक्षाचा अधिकारी झाला नाही, चुकलिया वर्म फेरा राजांनो, आपल्या करता मोक्षाचा दरवाजा खुला आहे, खुला। फक्त त्या खुल्या दरवाजातून आपल्याला प्रवेश करायचा, प्रवेश करायचा। आणि ज्याला प्रवेशही करता येत नसेल, जो दरवाजा ओलांडून पुढे जात असेल, इथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याचे आणि अनहित के। खरं सांगायचं तर भागवत कथेतून जीवनाचे सगळे प्रश्न सुटतात। जीवनातल्या सगळ्या शंका निवारण होण्याचं एकमेव साधन आहे। सगळ्या व्यथा घालवण्याचं साधन म्हणजे श्रीमद भागवत कथा। एकही अशी समस्या नाही की तिचं उत्तर, एकही असा जीवनातला प्रश्न नाही का तिचं उत्तर भागवत कथेतनं मिळत नाही। पण काहींना प्रश्नच पडत नाही, त्यांचा उत्तराची त्यांच्याकडनं काय अपेक्षा। अगोदर तर प्रश्न निर्माण झाला पाहिजे, आलासी कोठोनी या करदार तुझे नाही सावध होई
प्रवाशालाच माहित नसलं, चालणाऱ्यालाच माहित नसलं, एकतर तो वेडा असेल, एकतर तो भ्रमिष्ठ असेल, किंवा अहंकारी तरी असेल. जो अति अहंकारी असतो ना तो बोगस फिरत असतो, त्याचा अहंकार दाखवत नाही. आणि जो वेडा असतो ना, अज्ञान पामर. जीवाचे 3 प्रकार आहेत, पामर, मुमुक्षु आणि मुक्त. असे जीवाचे 3 प्रकार आहेत. पामर आणि मुमुक्षु यांना प्रश्नच पडत नाही. यांना फक्त खाणं पिणं उठणं बसणं झोपणं आयुष करणं एवढंच पामराला कळतं, त्याला प्रश्न पडत नाही. मुमुक्षुला प्रश्न पडतात, त्याची उत्तर शोधण्याचा तो प्रयत्न करतो. यालाच शास्त्रामध्ये भक्ती म्हटलेलं आहे, यालाच साधना म्हटलेलं आहे, यालाच परमार्थ म्हटलेला आहे. परम अर्थ शोधणं, जाणून घेणं, परमात्म्याला जाणून घेणं म्हणजे परमार्थ आहे. मुमुक्षु जिज्ञासू, माणसाला जिज्ञासा पाहिजे. तुम्ही लहान लहान मुलं बघा, लहान बाळ जे जिज्ञासू असताना ते पुढे हुशार नाही. लहानपणी आपल्याला कंटाळा येतो, महाराष्ट्रामध्ये हे काय हे काय. त्याला बघा कंटाळून आपण उत्तर देणारा कंटाळा नाही. ते उत्तर देणारा कंटाळला की तुझं टोंबलंय, सारखं विचारतो हे काय ते काय हे काय ते काय. काय काय विचारतात, रेल्वे कशी चालते, हे कसं चालतं, हे काय होतं, हे काय होतं, याने काय होतं. राग येतो, राग. उत्तर देणाऱ्याला राग येतो. तो कसला सद्गुरू, तो कसला सद्गुरू. ज्याला प्रश्न विचारल्याचा राग येतो तर तो कसला सद्गुरू. जिज्ञासू असा, आणि जिज्ञासू असेल तर मार्ग सापडेल. जिज्ञासूच नसेल, जाणून घेण्याची इच्छाच नसेल तर काय मार्ग सापडणार. मार्ग त्याच्या करताय जो मुमुक्षु आहे. कैमी उधार पावे कैमी उद्धार पावेन. खोटं नाही सांगेल मी, जाहीर सांगेल काय वास्तव. एकदा सहजच आम्ही दरबारात दर्शनाला गेलो, दिंडोरी दरबारात दर्शनाला गेलो. तिथली पद्धत मी पहिल्यांदा बघितली. आपल्या समस्या कागदावरती लिहून आणि त्या जमा करायच्या, त्याचं ते निराकरण करतात. बरोबर ना. मला थोडीशी जिज्ञासा वाटली, कुतूहल वाटलं. काय काय प्रश्न असतात लोकांचे, काय काय प्रश्न असतील, काय काय समस्या लिहिल्या असतात. एक अर्धा पाऊण तास बसलो, त्याच्यातच सगळे जेवढे आलेले होते त्यांचे प्रश्न समजले.
मला असं वाटलं चुकून एखाद्याचा असा प्रश्न यावा, त्याने कागदावरती चिठ्ठीवरती लिहावं, माझा उद्धार कशाने होईल याचा मार्ग द्या. एकाचाही प्रश्न, एकाचाही प्रश्न. कोणाला म्हणायचं माझी मला संतती नाही, काय करावं? अरे संततीसाठी तुम्ही कालभैरव अष्टक किंवा काय असेल ते अष्टक, काय जे उपाय सांगतात ते जर करतात, इतक्या 1000 वेळा, इतक्या लाखो वेळा तुम्ही जप करता, जरा उद्धार करता जरा करून बघा. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याकरता काहीतरी उपाय करा. सर्व दुःखांचं मूळ जर काय माहित असेल, ताप कशामुळे, ताप कशामुळे, कशामुळे ताप येतो? बोला ना थोडस, कशामुळे ताप येतो? नवनाथ दादा म्हणतो ऊन लागलं का? नवनाथ दादा काय मोकळ्या मनाचा मग त्याच्या मागे अजून तापच नाही, हे खरं. त्याच्या पाठीमागे जरा ताप लागला, मग ताप काय असतो ते कळेल. त्रिविध तापाचे झाले बोलबन, त्रिविध तापाचे झाले बोलबन, त्रिविध तापाचे झाले बोलबन, त्रिविध तापाचे झाले बोलबन. देखिले जरा ताप सांगितलेला आहे. त्रिविध ताप, एक अधिभौतिक ताप, एक अधिदैविक ताप आणि एक आध्यात्मिक ताप, असे 3 प्रकारचे ताप सांगितले. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक ताप. समजून घ्या, अंगाला ताप येण्याचं कारण काय? त्रिविध ताप वेगळे, हा ताप वेगळा आहे शरीराचा. कोण म्हणेल ऊन लागलं, कोण म्हणेल काय काय, कोण म्हणेल काय, पण आम्ही म्हणतो, शास्त्र म्हणतो, तुम्हाला ताप आला याचं कारण तुम्ही जन्माला आला. याचं कारण काय? नीट ऐका, समजून घ्या. आमचं उत्तर असं आहे, तुम्ही जन्माला आला. एखाद्याचा ताप असा असतो, एखाद्याचं दुखणं असतो, काय करावा ती ऐकतच नाही. ह्या बऱ्याच समस्या घराघरात, ही एक पीडाच आहे. संसाराच्या तापे तापलो देवा, संसाराच्या तापे तापलो देवा, कधी राही वेदना करी नाही देवा तुम्हाला. संसाराच्या तापे तापलो देवा, काहींची पीडा आहे, घरातली ऐकत नाही. काय कारण? फार तिचे चोचले पुरवतो पण ती ऐकतच नाही. सारखी भांडते, सारखी भांडते. चव्हाट्यावरून सांगायला लागली, पारावर येऊन ती ऐकत नाही. ऐकणारा त्याचीच निघून जायला. काय कर,
सांगतो कोणला? ज्याची निघून जायले त्याला. एक जण म्हणे सारखी भांडती भांडण झालं का माहेरला निघून जाते. ज्याला सांगत होता तो म्हणतो बरं आहे तुझी तरी निघून जाते, डोक्यात ताण जातो. पण माझी भांडती माहेरची घेऊन येते. किती प्रश्न आहे लक्षात. माहेरला जात माहेरची घेऊन येते. याचं उत्तर काय? का नवरा बायकोचं भांडण आहे? का काय कारण काय? याचं मूळ कारण आहे तुम्ही जन्माला आला. याचं मूळ कारण काय? तुम्ही जन्माला आला नसता तर तुमचं लग्न झालं नसतं. नवरा बायको पती पत्नी हा परिवार तयार झाला नसता, मग तुझे भांडण झालं. याचं मूळ कारण काय? जन्म. अंगाला ताप येतो, आजारी पडला, याचं मूळ कारण काय? अरे जन्माला आला नसतं तर तुला शरीर धारण करायचं काही कारण नव्हतं, शरीर धारण करावं लागलं. आता ते शरीर रोगाचं भांडारच आहे. सगळ्या रोगाचं मूळ, आजाराचं मूळ जन्म आहे. काहींची समस्या आहे बाबा, शेजारीला नास्तिक निवडला, लय बांध करतो. काय कारण? मी तर काही चुकत नाही. म्हटलं अरे तू इथंच चुकला, तू जन्माला आला म्हणून कोणीतरी शेजारी झालं, आणि शेजारी झालं त्रास तर होणार बाबा, भांड्याला भांड लागणारच बाबा. तुम्ही कुठलीही समस्या, कुठलीही, एखादं म्हणाल मला मानसिक त्रास आहे, एखादं म्हणाल मला शारीरिक त्रास आहे, एखादं काय म्हणेल, सगळ्या त्रासांचं समस्यांचं मूळ जन्म आहे. एक चांगला आपल्याला जर आजारी पडलो, आपण जरा कसमसून आलं, थंडी आली किंवा ताप आला, सामान्य डॉक्टरकडे जातो. तो पॅरासिटामॉल किंवा काहीतरी कुठली तरी टॅबलेट देतो, इंजेक्शन देतो, सांगतो तिसऱ्या दिवशी येऊन पुन्हा मला दाखवा. काही फरक पडत नाही अण्णा, काही फरक नाही. पुन्हा जातो हा, तिसऱ्या दिवशी डॉक्टर काहीच फरक पडला नाही. ठीक आहे बदलून देतो गोळ्या. तो गोळ्या बदलून देतो, जरा जास्त पावरच्या देतो, तात्पुरता फरक पडतो, पुन्हा ताप येतो, पुन्हा थंडी येते. डॉक्टर 6 दिवस झाले अजून काही फरक नाही. ह्या डॉक्टरकडे गुण येत नाही म्हणून एमडी डॉक्टरकडे जातो. एमडी डॉक्टर फक्त लक्षणं विचारतो, काय होतं, किती दिवस झाले ताप यायला, 5-6 दिवस झाले, दररोज येते. ठीक आहे. डॉक्टर रक्त लघवी चेक करायला सांगतात, ते तपासत नाही, हात सुद्धा लावत नाही. हे रिपोर्ट काढतो. रिपोर्ट काढून आणल्यानंतर जो रिपोर्ट आहे त्याच्यावर एमडी डॉक्टर ट्रीटमेंट देतात. आजार बरा होतो. रोगाचं कारण कळलं की मुळावर औषध दिलं की आजार बरा होतो. एमडी डॉक्टर मुळावर औषध देतात. मुळावर नुसती ताप उतरवायचं औषध देत नाही, ताप कशामुळे आला त्याच्यावर औषध देतात. आमचे संत, आमचं शास्त्र वाङ्मय, गीता, भागवत, हे का आमचे संत म्हणजे मास्टर ऑफ डॉक्टर आहे. एमडी डॉक्टर ते तुमच्या किरकोळ आजारावर औषध देत नाही, त्या आजाराचं मुळावर औषध देतात. जन्मा नाही येणे ऐशे केले. लक्षात घ्या.
तात्पुरतो कुठल्या भक्ता पुढे जाऊन बसू नका ना हात दुखतो विचारू नका. जायचं असेल एखाद्या बाबाकडं तर त्याला माझा जन्म मला पुन्हा यावा लागणार नाही असं औषध द्या. तुमच्या ह्या पिढ्या तुम्हाला सोडणार नाही जोपर्यंत तुमचं शेवटचा श्वास आहे तोपर्यंत. त्याला तुम्हाला सामोरच जायचं आहे. पण सांगू का, तुम्ही भागवताचं श्रवण केलं, तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर किमान ह्या पिढा तुमच्या अंतकरणापर्यंत दुःख पोहोचू देणार नाही. हाच कसा फायदा. आपल्याला दुःख कशामुळे होतं, ते दुःख आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचतं म्हणून. काही या शरीरामध्ये अशा पेशी आहेत का त्या वेदना आपल्याला, त्याला संवेदना आपल्याला निर्माण करतात. आपल्याला गुदगुल्या होतात. आपल्याला गुदगुली केले तर गुदगुल्या होतात. ती संवेदना आहे. आपल्या तळ पायाला थोडस असं खाजवल्यासारखं केलं तरी हसायला येतं. या संवेदना आहे. काही पेशी तेच काम करण्याकरता आहे. शरीराला संवेदना पोहोचवणं, जीवाला मेंदूपर्यंत तुमच्या अंतकरणापर्यंत त्या संवेदना पोहोचवणं. मग कदाचित काटा टोचला तर ती संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवणं, अंतकरणापर्यंत पोहोचवणं. काही पेशीचं तेवढंच काम आहे. त्या पेशी कमी जास्त झाल्या की मग शरीर बधीर होतं वगैरे वगैरे. काही नाही, बधीर म्हणजे काय, संवेदना कमी झाल्या. काहीला काटा टोचला तरी कळत नाही, संवेदनाच राहिल्या नाही. गालात मारली तरी कळत नाही, संवेदनाच राहिल्या नाही. काहीला काही बोललं तरी काहीच समजत नाही आणि काहीच रिप्लाय नसतो, म्हणजे संवेदना नसते. असे काही काही असे असतात इतके संवेदना रहित असतात, काहीच संवेदना नाही. जन्माला आलो याची संवेदना नाही, लोक मरताय याचंही काही वाटत नाही. आमच्याकडे एक असा हरामासाचा अभिनेता असं लहानपणी नाटकात काम करणं वगैरे असं जवानीमध्ये इतकं काम करायचं भारी होतं. त्याच्याकडे असं चेहऱ्यावर हावभावच नव्हतं, म्हणजे असं गप्पा टप्पा करतो. एखादं जर किती असं आवेशानं आलं, अरे 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 एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, सांगणारा इतका आवेशात आहे, इतका भयानक ऍक्सिडेंट झाला, अरे बापरे, जाग्यावर 7 जण गेले, जाग्यावर गेले असते. त्याच्यावर काही परिणाम सहज होते, गेले असते, काहीच संवेदना नाही. बापरे भयानक असं काहीतरी तो सांगणारा असं त्याचा सगळा आवेश कमी होऊन जातो. म्हणजे संवेदनाच नाही. संवेदना ही होऊ द्या महाराज की आपला जन्म आणि मृत्यू कायमच संपलं पाहिजे. त्याच्याकरता भागवत कथा श्रवण, भगवंताचं चिंतन हाच रामबाण केला जाईल. गोपाल कृष्ण भगवान जय. आणि अशा श्रीमद भागवत कथेचं रसपान आपण गेल्या 7 दिवसापासून करतो. काल 6वा दिवस, 6व्या दिवसाचं पुष्प गुंफताना आपण कुठपर्यंत आलो होतो आणि कुठून कुठपर्यंत आलो. माझी सरपंच सांगत असते, म्हातारी आजी सांगत असता. सरपंच हुशार राहता बरं का. सरपंच म्हणतो झाला का अजून बाकीचे घ्या पडून घ्या. बाबळ भट आले ते पण बाबळ भट पण आले. बाबळ भट पण आले. वा बघा, त्यांच्या पूर्ण लक्षात आहे.
भगवंताचं लग्न आणि त्यांनी तुमच्याही लक्षात आणून दिलं. त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. जन्माचा अवताराचा आनंदोत्सव साजरा करत असताना तिथून आपली सुरुवात झाली. कृष्ण अवताराला 5व्या दिवशी आपण अंतिम टप्प्यामध्ये कृष्ण अवताराला आले. आणि काल भगवंताने कंसाने पाठवलेल्या अनेक राक्षसांचा वध भगवंताने केला. आता भगवंत बऱ्याच खोड्या करू लागले, लीला करू लागले, रांगायला लागले. रांगता रांगता काही लीला झाल्या. थोडे मोठे लागले झाले, चालायला लागले, चित्त चोरू लागले, माखन चोरू लागले. म्हणून त्याला 2 नाव आहे, चित्त चोर आणि माखन चोर. त्याला काका माखनलाल पण म्हणतात. माखनलाल पण माखन चोर म्हणतात आणि कन्हैया सुद्धा म्हणतात. कन्हैया सुद्धा म्हणतात. त्याला खूप नाव आहे. अनंत रूपे अनंत वेशी देखील नेताशी बाप रखमा देव रुखून बानुले कैशी. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम ज्याला अनंत नाव आहे त्याला विष्णू सहस्रनाम अनंत नाम आहे. अनंत नाम नटधारी आहे. नटधारी किती नटधारी आहे. किती रूप घेतले त्यांनी, किती रूप. ब्रह्मदेवाचं भ्रम घालवण्याकरता त्याने गाईंचं रूप घेतलं, गोपाळांचं घेतलं, पाडसांचं घेतलं. घराघरात तोच नसला है ना. कधी कधी असा विचार आला का हो कधी तुम्हाला? इथं बसलेले आता किती लोक असतील? 200-400 लोक असतील. समजा सगळे सारखे असते, सगळे सारखे, जेवढे पुरुष दिसतात सगळे सारखे. किती पंचायत झाली असतील. सगळ्या स्त्रिया सारख्या असतात. सगळे जेवढे भगवंतांनी मॉडेल बनवले सगळे सारखे, सगळे सारखे.
कल्पना करा. रे साहेब काय झालं असं? हा? हाय हाय अशी ही पळवा पळवी, अशी ही बनवा बनवी. ऐकले? इकडे लक्ष द्या. उपकार नाही का त्याचे? बहु आहे करुणावंत. उपकार आहे त्याचे. त्याने वेगवेगळे मॉडेल बनवले, वेगवेगळे. जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या मूर्ती आहे, तेवढ्या मूर्ती आहे. तुम्ही जनावर सुद्धा एक सारखे नाही येणार. काहीतरी फरक, किंचित फरक, अंशतः तरी फरक असेल. आमच्या शुभम दादा दिसतो ना, असा पुन्हा दुसरा कोणीच नाही. शुभम शुभम आहे, दुसरा शुभम नाही, दुसरा आकाश नाही. तुम्ही तसे प्रत्येक जण भिन्न भिन्न आहे. याच्यातच आपल्याला देवाचा सर्वात मोठा चमत्कार समजला पाहिजे. याच्यापेक्षा वेगळा चमत्कार. पहिला चमत्कार हा आहे की प्रत्येक मूर्त त्याने वेगळी बनवली. कृपाळू आहे तो, कृपाळू कृपाळू. ही फार मोठी कृपा केली त्याने आमच्यावर. असा एकही मूर्तिकार नाही त्याला वेगवेगळे मूर्त बनवतो. साचे असतात, त्या साच्यामध्ये तयार झालेल्या सगळ्या मूर्ती सारख्याच असतात. मूर्तिकाराचं वैशिष्ट्य आहे मला, तो नटधारी आहे. तुम्हाला एक सांगतो ना, त्याने या मूर्ती बनवल्याच नाही. खरं सांगायचं, व्यापक अंतःकरणाने बघा, व्यापक दृष्टीने बघा, ज्ञान दृष्टीने बघा, तोच या मूर्तींमध्ये नटला. देव नटला नाणपरी, 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 देव नटला नाणपरी. आमच्या नाथबाबांक ती दृष्टी आली, व्याकुळ झालेलं गाढव ताण. उन्हाचा प्रहार आहे, उष्णता, उष्ण मास आहे, उष्ण मास. आणि व्याकुळ झालेलं तडफडणारं गाढव बघितलं. काशीहून आणलेलं पाणी देवा करता आणलं. इथं हे गाढव तळमळतय, माझ्या देवालाच तहान लागली, तोच व्याकुळ झाला. या भावनेने पाणी पाजलं, देवाला गाढवामध्ये प्रगट व्हावं लागलं. आजही गाढवेश्वराचं मंदिर आहे. आपण म्हणतो काय गाढव आहे, आणि गाढवेश्वराचं मंदिर आहे. आम्ही दोनदा तिथं सप्त्यामध्ये होतो, 7-7 दिवस गाढवेश्वराच्या प्रांगणामध्ये. समजून घ्या, गाढवेश्वराचं मंदिर आहे, गाढवाचं मंदिर आहे. सांगू का झालं? चांगलं आहे का? त्या गाढवाला साधूची संगत मिळाली क्षणभर, आणि गाढवेश्वराचं मंदिर. साधूची संगत देवाच्या संगतीपेक्षा या जीवाचा कायापालट करून जातो. प्रत्येकाला देवाची संगत आहे,
प्रत्येकाला देवाची संगत आहे. कुत्र्याला सुद्धा देवाची संगत आहे. देवाच्या संगतीशिवाय कुत्र चालू पळू शकत नाही. देवाची संगत आहे म्हणून ते हलतं चालतं. तुम्हाला आम्हाला देवाची संगत आहे, हलतो चालतो, देवाची संगत आहे. नरकडीतला किडा आहे, वळवळ करतो, देवाची संगत आहे. सगळ्यांना देवाची संगत आहे, पण सगळ्यांचंच कल्याण झालेलं आहे असं नाही. कारण देवाची संगत माहित नाही आपल्याला देवाची संगत आहे, कारण अज्ञान आहे. समजून घ्या. पण ज्याला ज्याला साधूची संगत झाली ना त्याच्या जीवनातच काय पालट झालेला आहे. तुम्हाला एक सांगतो ना, निर्बुद्ध प्राणी रेडा 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 टोनगा, त्याला काय म्हणतो आपण? टोनगा. रेडा टोनगा, त्याला टोनगा म्हणतात. म्हशीचा पुत्र, बुद्धिवान पुत्र. कदाचित एखादा पूर्वी तात्या हेल्यांच्या गाड्या असायच्या, हेल्यांच्या बैला नावाची काय असायचे, हेले हेले टोनगे. आणि ते जर बैलगाडी चालले आणि युरियाच्या गोण्या टाकेला असा गाडीत भरलेल्या असायच्या आणि त्याला शेजारी तलाव दिसत, ते रस्त्याने जाणार, ते तलावात गाडी घालणार. विर्या विरगळेपर्यंत ते बाहेरच्या ना, त्याला काय घेणे मागे विर्या. इतका निर्बुद्ध प्राणी. त्याला हरण वाजवलं तर हरण वाजवल्याकडे दमाना पाहत होते, वाजून नाही होत. हरण वाजवणार काही काही सुद्धा बघा तुम्ही रस्त्या नाही ना, त्यांना हरण वाजवा, उभे राहतील, दमानं पाहतील, माग अशा हात करतील, थांब. काय फरक आहे? काय फरक आहे? फरकच नाही. सगळ्या प्रकारचे लोक पाहायला भेटतील तुम्हाला सांगा. सगळ्या प्रकारचे लोक पाहायला भेटतील. तो रेडा, त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला महाराज. रेड्या मुखी वेद बोलवेला, गर्भवती जानता है रविला. रेड्या मुखी वेद बोलवेला, गर्भवती जानता है रविला. शांती रूपी प्रगटला नानो बमाथा, शांती रूपी प्रगटला नानो बमाथा. रेड्या मुखी वेद बोलवेला, गर्भवती जानता है रविला. रेड्या मुखी वेद बोलवेला, गर्भवती जानता है रविला. शांती रूपी प्रगटला मैशे पुत्रे मुखे बोलविले श्रुते, चालविले भिंती वैसून. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्तीचे. लक्ष द्या. रेड्याला क्षणभर साधूची संगत मिळाली, त्याच्या मस्तकावर हात, साधूचा संतांचा मस्तकावर हात पडला. माऊली मंडळी, त्या रेड्याचं मंदिर झालेलं आहे. त्या रेड्याचं मंदिर झालेलं. ज्यांना ज्यांना साधूची संगत मिळाली ना त्यांची मंदिर आहे, त्यांची मंदिर आहे. काय एका खांबाला पाठ लावली महाराज, एका साधू नाही, फक्त 7 दिवस पाठ लावली. काय ज्ञानेश्वरी गीतेवर भाष्य केलं, गीतेवर चिंतन केलं, गीतेवर टीका केली. ज्या खांबाला पाठ लावली त्या खांबाला एका साधूची संगत प्राप्त झाली. मंदिराकरता खांब आपण दररोज पाहतो, पण एका खांबाकरता मंदिर फक्त एकच आहे जगाच्या नकाशात. काय कारण? एका साधूची संगत त्याला. काय लागलं? पाठ लागली हो. ज्या खांबाकडे पाठ करून बसले संत त्या खांबाचं मंदिर झालं. त्या खांबा
खांबाकडे जर तोंडच करून बसले असते तर काय झालं असतं. मंदिराला भिंती बघितल्या आपण, मंदिराला भिंती बघितल्या, पण भिंती करता मंदिर तयार झालंय फक्त जगाच्या नकाशामध्ये, फक्त महाराष्ट्रात. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश उत्तराखंडामध्ये गेल्यानंतर एक बोर्ड आहे बरं का, अशी कमान आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे देवभूमी में आपका स्वागत है. काय सरकार जागृत आहे बोलवांना, इतकं सरकार जागृत आहे. भिकन महाराज उत्तराखंडाच्या प्रवेशद्वारावर लिहिलेलं आहे देवभूमी में आपका स्वागत है. कधी महाराष्ट्र सरकार जागृत होईल आणि महाराष्ट्रात येणाऱ्या रस्त्यावर एक कमान उभी केली जाईल आणि त्या कमानीवर लिहिलं जाईल संत भूमी में आपका स्वागत है. अशी कधी बुद्धी हेव्या दाव्याचं सरकार चाललंय, फोडाफोडीचं सरकार चाललंय, बनवा बनवीचं चाललंय. बहिष्कार टाकला पाहिजे अशा राजकारण्यांना. हद्दपार करायचं असेल व्यासपीठावरून तळमळीने सांगतो, एकतर पूर्ण मतदान करून अशा फोडाफोडी करणाऱ्यांना काढलं पाहिजे किंवा बहिष्कार टाकला पाहिजे. पूर्ण एकही मतदानाला कोणीही घराच्या बाहेर, एकतर असं केलं पाहिजे किंवा गाडलं पाहिजे, संपवलं पाहिजे. असलं गचाळ राजकारण. याच्यातनं चांगले प्रश्न बाजूला राहिले महाराज आणि भलतेच प्रश्न निर्माण झाले. भलतेच धर्म, शेतकरी है ना, गरिबी बाजूला राहिली. भलतच चाललंय. अवघड आहे. काही लोकांनी टीव्ही फोडल्या, दररोज चाललाय. विचित्र आहे. याचा अर्थ संत विचारांना थारा नाही लागला. म्हणायचं संत 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 आणि विचारांना थारा नाही. किती वेळा मी म्हटलं जय भवानी जय शिवाजी आणि पेऊनच म्हणत असेल तर काय त्या उच्चाराला महत्व आहे. शिवाजी 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 छत्रपती छत्रपती नाव घ्यायचं, त्यांच्या विचाराला बगल द्यायची, काय उपयोग आहे ना. धर्म 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 म्हणायचं पण धर्माचे विचार बाजूला करायचे, धर्म घेऊन पुढे यायचं. कसले आलं हे. धर्म तर रक्षक तोच आहे. आमचे ज्ञानोबा आहे धर्माचं रक्षक आहे, आमचे तुकोबाराय धर्माचे रक्षक आहे, आमचे केरू बाबा धर्माचे रक्षक आहे. म्हणून घराघरामध्ये आज माळी दिसते. लक्षात हे खरे धर्मरक्षक आहे. हे कसले राजकर्ते धर्माचं रक्षक आहे. हे धर्म पायदळी तोडवायला निघाले. मतदानाकरता धर्माचे नाव घेत आहे, धर्मावर राजकारण करताय. लक्षात ठेवा, धर्म वेगळा आहे, कळायला पाहिजे. धर्म अनुभवायची गोष्ट आहे, धर्माने वागायची गोष्ट आहे.
आपण जो वागतो ना तोच आपला धर्म होत असतो. आपण जो वागतो आपला आचार विचार जो आहे ना तो धर्म होत असतो. साधूंनी निष्ठावंत भाव भक्ताचा असतो धर्म. लक्षात कोण कुठला मुद्दा घेतं कोण कुठला मुद्दा घेतं आणि तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये बोललो का सकाळीला राग तेव्हा हिला बिचारीला आला असेल राधे राधे गोपाल राधे